हॅलो एव्हरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10चा मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 6 पाहत आहोत, स्टॅटिस्टिक्स. या चॅप्टरमधील मीन, मोड, मेडियन फॉर ग्रुप डेटा आणि त्यावरले काही प्रॉब्लेम्स म्हणजे प्रॅक्टिस सेट 6.1, 6.2 आणि 6.3 या अगोदर आपण पाहिले आहेत. तेवढे तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शन चेक करा, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याच्या लिंक मिळून जातील. आज आपण पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा फिगरमध्ये कसा दाखवायचा आणि त्याचे वेगवेगळे टाईप्स हे आपण पाहणार आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लासमध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला, पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा. जो आपला डेटा आहे, स्टॅटिस्टिकल डेटा आहे, त्या डेटाचं आपल्याला पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन कसं असतं पाहायचं. जेव्हा बजेट डिक्लेअर होतं, अर्थसंकल्प सादर केला जातो, त्यावेळी तुम्ही पेपरमध्ये बऱ्यापैकी पहा अशा प्रकारचे फिगर पाहता. हाऊ रुपीज कम आणि हाऊ रुपीज गोज. हे जे रिप्रेझेंटेशन आहे, 1 रुपया जो येणार आहे, कुठून येणार आहे, इन्कम टॅक्समधून, कोणत्या टॅक्स प्रकारच्या वरून तो रुपया गव्हर्नमेंट जमा होणार आहे आणि त्यांच्या प्लॅनमधून तो रुपया परत पब्लिकपर्यंत पोहोचणार आहे. अशा प्रकारचा रुपया कसा येईल, रुपया कसा जाईल, अशा प्रकारचा डेटा तुम्ही पाहता. किंवा क्रिकेट मॅचमध्ये तुम्ही अशा प्रकारे डेटा पाहता. स्टॅटिस्टिकल टेबल लिहिलेले असतात, प्लेअरचा त्याचा रन रेट दिलेला असतो, कोणत्या प्लेअरने किती रन केले, हा डेटा असतो. हेच डेटा म्हणजे कोणते आहेत, हा रिप्रेझेंटेशन म्हणजे काय आहेत तर पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन. हा जो आहे इकडचा रुपयासाठी तो काय पाय चार्ट और पाय डायग्राम पण त्याला म्हणतो आपण. आणि इकडे जो आहे तो बारमध्ये दाखवलेला तो बार ग्राफ किंवा त्याला आपण हिस्टोग्राम सुद्धा म्हणतो. जसे त्याच्या यूजनुसार त्याचे वेगवेगळे मिनिंग आहेत. चला तर मग आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर रिप्रेझेंटेशन करता येऊ शकतात पाहूयात. पहा, डेटा प्रेझेंटेशन, डेटा किती वेगवेगळ्या प्रकारे प्रेझेंट केला जाऊ शकतो. पहिला टॅब्युलेशन, जो आतापर्यंत आपण पाहिलेला आहे, म्हणजे ग्रुप अनग्रुप अशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आपण लिहू शकतो. किंवा दुसरा टाईप आहे पिक्चोरियल रिप्रेझेंटेशन. त्यामध्ये काय होऊ शकतात, त्यामध्ये बार ग्राफ असू शकतात, पाय डायग्राम असू शकतात. जसे आपण आता मग अशी फिगर पाहिल्या, बार डायग्राम आणि पाय चार्ट. ओके, पाय डायग्राम तर आपलं नॉर्मल आहे, पण बार डायग्राममध्ये सिम्पल असेल, जॉईंट असेल, डिवायडेड असेल, पर्सेंटेज असेल, हे आपण 9th पाहिले कन्सेप्ट आहेत, 8 आणि 9th. ओके, सिम्पल, जॉईंट, डिवायडेड आणि पर्सेंटेज. आणि त्याचा तिसरा टाईप पडतो ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड म्हणजे कोणती, पिक्चोरियलच आहे पण ग्राफिकल आहे. यामध्ये लाईन ग्राफ असतील, हिस्टोग्राम असतील, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असतील. हे ग्राफ कशात येतात, डेटा रिप्रेझेंटेशनच्या ग्राफिकल टाईपमध्ये. मग आत्ता आपण कोणते पाहणार आहोत तर आत्ता आपण पाय डायग्राम, त्यानंतर हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हे सगळे कन्सेप्ट पाहणार आहोत. चला तर मग आपण हिस्टोग्राम पाहूयात. ओके, चला काय म्हणत पहा, प्रॅक्टिस सेट 6.4 काय म्हणत, ड्रॉ अ हिस्टोग्राम ऑफ द फॉलोइंग डेटा. काय डेटा दिला आहे त्याचा आपल्याला हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. काय दिलं, हाईट ऑफ स्टुडंट इन सेंटीमीटर, नंबर ऑफ स्टुडंट्स. हाईट ऑफ स्टुडंट कसे दिले, क्लासेसमध्ये दिले 130 to 140, 140 to 145, 145 to 150, 150 to 155. ओके, आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे, हिस्टोग्राम ड्रॉ करायचा आहे. हिस्टोग्राम ड्रॉ करताना आपल्याला काही कंडिशन्स, काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. ते म्हणजे आपल्या क्लासेस कसे पाहिजेत, कंटिन्युअस. क्लासेसची कंटिन्युटी आहे का, आहे. ओके, नेक्स्ट थिंग, आपल्याला एक्स ॲक्सिसवर काय घ्यायचं, आपल्याला क्लासेस घ्यायचे आणि वाय ॲक्सिसवर जी काही त्याच्या अपोजिट गोष्ट दिली असतील, जसं की नंबर ऑफ स्टुडंट्स, ते आपण वाय ॲक्सिसवर घेणार आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसवर आपल्या क्लासेस घ्यायचे आहेत, वाय ॲक्सिसवर नंबर ऑफ स्टुडंट घ्यायचे आहेत. आणि जे काही आपली नंबर ऑफ स्टुडंट दिसतील, म्हणजे जो काही डेटा आहे, त्या डेटाच्या हाईटचे आपल्याला रेक्टँगल ड्रॉ करायचे आहेत ऑन ग्राफ. ते कसे करायचे पाहूयात. यात आणखी गोष्ट अशी असते, जेव्हा डेटा हा 0पासून स्टार्ट होत नाही, म्हणजे जसे क्लासेस 0पासून स्टार्ट होत नसतील, त्यावेळी आपण एक क्रिंक मार्क घेतो. क्रिंक मार्क ते आपण डायरेक्ट फिगरमध्ये पाहूयात. क्रिंक मार्क कसा करायचा असतो, म्हणजे ज्यावेळी आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करतो, त्यावेळी ते एक्स ॲक्सिसवर जेव्हा आपण क्लासेस लिहिणार आहे, इथं आपल्याला असा क्रिंक मार्क घ्यायचा आहे. क्रिंक मार्क जेणेकरून जसं की आपण फोल्ड करतो ना, त्यामध्ये जो क्रिंक मार्क असतो, तो क्रिंक मार्क आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे 1 सेंटीमीटरमध्ये. ओके, चला तर मग आपण काय करूयात, एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेऊयात. ओके, अशा पद्धतीने आपण ॲक्सिस ड्रॉ केलेत. ॲक्सिस ड्रॉ केल्यानंतर आपले क्लास किती आहेत, क्लास 135 पासून स्टार्ट होतात. मग आपण काय लिहूयात, क्लासेस लिहूयात त्यावर. इथं होतील 135. मग आपल्याला फर्स्ट याच्यामध्ये काय करायला लागतं,
एक क्रिंक मार्क द्यायला लागतो. मग क्रिंक मार्क कसं देणार आपण? मग आपण काय करूयात, जो फर्स्ट सेंटीमीटर आहे त्या ठिकाणी क्रिंक मार्क देऊयात. आता इथे रफ करून द्यायला हवा होता, पण आता तुम्हाला एरिया थोडासा रफ करायचा आहे, तर मला रफ करण्याचे पॉसिबल नाही आहे, म्हणून मी रफ न करता डायरेक्टली क्रिंक मार्क या ठिकाणी दिलेला आहे. आणि पुढे मी लिहितोय इथे 135, नेक्स्ट लिहितोय 140. नेक्स्ट सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर या 2 सेंटीमीटर काय फरक पडत नाही. इथे तुम्ही 140, त्यानंतर 145, पुढला मार्किंग पण ठेवूया सोबत, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल आपण कुठं मार्क करतोय. त्यानंतर 150, पुढे 155. ओके, म्हणजे आपला 135 पासून 155 पर्यंत रेट आहे. आपण आता हाईटला आपण काय घेणार आहे, कितीपर्यंत आपली हाईट आहे, मॅक्सिमम 16 नंबर आहे. पहा इथं खाली काय लिहायचं आपल्याला, हाईट ऑफ सेंटीमीटर, हाईट ऑफ स्टुडंट, ब्रॅकेटमध्ये म्हणजे सेंटीमीटरमध्ये हाईट आहे. हा काय आहे, एक्स ॲक्सिस, इकडे आहे तो वाय ॲक्सिस. आणि इथे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट घ्यायचे आहेत. मग किती आहेत, 2, 4 असे घेतले तर काय होतील आपल्याला, किती रोज किती पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. 10 रोज आहेत, म्हणजे 20 पर्यंत बसू शकतात. चला मग 2, 4, 6, 8, 10, त्यानंतर 12, 14, 16, 18 and 20. वाय ॲक्सिस आहे, इथे 0 म्हणूयात. पाठीमागचे एरो पण द्यायला विसरायचे नाही आहेत. ओके, एक्स एक्स वाय ॲक्सिस म्हणलं 0 म्हटलं, सगळं झाले. तिथं स्केल लिहूयात. स्केल ऑन एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस किती स्केल दिसतंय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, कारण हाईट पण सेंटीमीटरमध्ये. आणि ऑन वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिस काय, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती स्टुडंट होतील, 2 स्टुडंट. ओके, 2 स्टुडंट, जागा नाही आहे तुम्हाला दिसतंच तिथं. त्यानंतर याला एक बॉक्स करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने आपण बॉक्स केलेला आहे. आता आपण काय करणार आहे, आपल्या याचे सगळ्यांचे बारग्राफ ड्रॉ करून घेऊयात. म्हणजे आता 135 to 140 साठी किती, 4 हाईटचा बारग्राफ करायचा, म्हणजे 4 एवढी हाईट दिसली पाहिजे, म्हणजे 4 इथं हाईट आहे बा. आता 135 to 140 साठी 4 हाईटचा बारग्राफ काढायचा. 135 आणि 140च्या मध्ये 4 हाईटचा बारग्राफ कसा काढायचा पहा. ओके, अशा पद्धतीने मी काय केला, 4 हाईटचा एक बारग्राफ काढून घेतलेला आहे. समजला आहे. 135 आणि 140च्या पशी एक बारग्राफ काढायचा, एक रेक्टेंगल काढायचा आहे, जो याची हाईट किती असेल, 4 पर्यंत असेल. आता 140 to 145 म्हणजे याच्या शेजारी लगेच चिटकूनच कितीचा बारग्राफ काढायचा आहे, 12चा बारग्राफ काढायचा आहे, 12चा. मग कसा होईल पहा, 12 इथं वरती आहे, 12 पशी जातो मी आणि एक पूर्ण बारग्राफ मी ड्रॉ करतो. डन. अशा पद्धतीने मी 140 to 145 मधला बारग्राफ काढला आहे. आता 145 to 150 मधला बारग्राफ काढायचा, किती 16चा आहे बा. आणि त्यासाठी मी परत एक 16 साठी बारग्राफ घेतोय. 16 पाशी गेलो आणि तोच बारग्राफ मी सेम ड्रॉ करतो इथे पण. आणि पुढचा पहा, पुढचा काय 8 हाईटचा आहे, 150 to 155 साठी 8 हाईटचा. म्हणजे 8 हाईटसाठी असा होईल पहा, इथे 8 हाईट आहे, इथून खाली माझा बारग्राफ असेल. अशा पद्धतीने मी ड्रॉ केलं आहे. तुम्ही पेन्सिलने काढून त्याला शेड करू शकता. ओके, मिनिमम इतकं सारं तुमच्याकडे बारग्राफमध्ये दिसलेलं पाहिजे. ओके, चला नोट करून घ्या, बारग्राफ बुकमध्ये नोट करा. आपण पुढचा प्रॉब्लेम पाहूयात. चला, सेकंड क्वेश्चन काय पहा. द टेबल बिलो शोज द यील्ड ऑफ ज्वार पर एकर. शो द डेटा बाय हिस्टोग्राम. आपल्याला डेटा दिला आहे, तो हिस्टोग्रामने शो करायचा आहे. पण इथे पहा, आपल्याला डेटा 2 to 3, 4 to 5, 6 to 7, 8 to 9 आणि 10 to 11 डिसजॉईंट डेटा दिला आहे. आपला हिस्टोग्राम काढण्यासाठी कधी पण डेटा कसा लागतो, जॉईंट डेटा लागतो. म्हणजे आपल्याला याचा पहिल्यांदा जॉईंट क्लासेस बनावे लागतील आणि मग बारग्राफ काढावं लागेल. चला तर मग आपण जॉईंट क्लासेससाठी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 रोज आणि 3 कॉलमचा डेटा घेऊयात. 6 रोज 3 कॉलमचा. ठीक आहे, आपला टेबल ड्रॉ करून झालेला आहे. आपण काय करूयात, त्यामध्ये डेटा लिहूयात. इथल्या याची यील्ड पर एकर क्विंटलमध्ये. पुढल्या याच्यात कंटिन्युअस क्लासेस.
आणि नंबर ऑफ फार्मर्स. म्हणजे यील्ड कशी लिहिता येईल आपल्या इथे 2 to 3 आहे, 4 to 5 आहे, 6 to 7 आहे, 8 to 9 आहे आणि 10 to 11. त्याचे कंटिन्यूस करायचे. 3 आणि 4मध्ये 1चा गॅप आहे म्हणजे 0.5 ॲड आणि 0.5 सबट्रॅक्ट करायला लागतील. म्हणजे 1.5 to 3.5. आता हे सगळा डेटा आपल्याला बनवायची सवय झाली आपल्याला. 3.5 to 5.5, 5.5 to 7.5, 7.5 to 9.5, 9.5 to 11.5. फार्मर्स किती आपल्याकडे 30, 50, 55, 40 आणि 20. ओके. मग आपण काय करूयात, सेम आता ज्या पद्धतीने आपण आता एक्स वाय ॲक्सिस काढले होते तसे एक्स वाय ॲक्सिस काढून घेऊयात. चला आपण एक्स वाय ॲक्सिस प्लॉट केलेले आहेत. आता आपण त्यावर नंबरिंग करूयात. आय थिंक स्टार्टिंग पण 0 पासून नाही आहे, तर आपल्याला क्रिंक मार्क टाकावं लागेल. मग क्रिंक मार्क घेऊयात. इथे आपण अशा पद्धतीने क्रिंक मार्क देऊयात. हा झाला क्रिंक मार्क. आता खाली एक्स वाय ॲक्सिसला काय द्यायचं आहे, हा आपला काय एक्स ॲक्सिस उभा येतो, वाय ॲक्सिस इकडचे ॲरो, इकडचे ॲरो आणि इथं 0. आता क्रिंक मार्क दिल्यामुळे इथं फोल्डिंग केल्यासारखं झालं आहे. मग क्रिंक मार्क नंतर आपल्याला पहिला क्लास द्यायचा आहे 1.5, 1.5 to 3.5. 1 युनिट घ्या किंवा 2 युनिट घ्या, मी एकच घेतो 3.5. नंतर 3.5 पासून 5.5, पुढे 7.5, पुढे 9.5, पुढचा येतो 11.5. अशा पद्धतीने देऊ शकतो आपण. किती घेतलं स्केल 1.5 आणि 3.5च्या मध्ये डिफरन्स किती आहे 2चा आहे. पहा 2चा, म्हणून आपण इथे लिहू शकतो स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2. किती येते काय आहे आपलं क्विंटल. आणि इथं काय लिहायचं आहे यील्ड, यील्ड पर एकर क्विंटलमध्ये. ओके. यील्ड पर एकर आपण म्हणू शकतो क्विंटलमध्ये तो डेटा आहे. आता काय लिहूयात पुढे नंबर ऑफ फार्मर्स. नंबर ऑफ फार्मर्स आपल्याकडे वाय ॲक्सिसला घ्यायचे आहेत. म्हणजे ते किती कसे देत पहा 30, 50, 55, 40, 20 असे आहेत. म्हणजे मला वाटतं 10च्या मल्टिपल आहेत सगळे. मग लिहा तिथे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 बस होतील. किंवा इतका कोणता डेटा पण नाही आहे इथं. मग एक्स ॲक्सिस काय स्केल होईल आपलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 क्विंटल आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय येईल तर नंबर ऑफ फार्मर्स आहे म्हणजे 10 फार्मर्स घेतले आपण ना 10 फार्मर्स. ओके. याला आपण बॉक्स करूयात. ओके. आता आपलं काम इथलं झालेलं आहे. आता आपल्याला डेटा प्लॉट करायचा आहे. आपण काय करतो, आपण रेक्टँगल प्लॉट करणार आहे. म्हणजे 1.5 to 3.5 मध्ये कितीचा करायचा आहे 30चं रेक्टँगल प्लॉट करायचं. म्हणजे 30 हाईटपर्यंत जाणारा रेक्टँगल आपल्याला 1.5 आणि 3.5च्या मध्ये प्लॉट करायचा आहे. ओके. लाईक दिस तुम्ही प्लॉट अशा पद्धतीने करू शकता. नेक्स्ट काय पहा 3.5 आणि 5.5च्या मध्ये आपल्याला 50 अप करायचा आहे. 50 हाईटचा 3.5 आणि 5.5च्या मध्ये प्लॉट करणार आपण. नेक्स्ट काय करायचं आपल्याला 5.5 आणि 7.5च्या मध्ये 55चा करायचं. तर 55 म्हणजे किती एक्झॅक्ट मिडल पाहिजे आहे. 60 आणि 50च्या एक्झॅक्ट मिडलची एक छोटी लाईन असते ना, छोटी लाईनपासून आपण प्लॉट करणार आहे. ओके. हा झाला आपला 55चा ग्राफ. पुढला किती आहे 7.5 आणि 9.5च्या मध्ये 40चा प्लॉट करायचा. म्हणून 40चा घेऊयात. हा झाला आपला 40चा ग्राफ. नेक्स्ट आता आपण करणार आहे 20चा ग्राफ. तो 9.5 आणि 11.5च्या मध्ये.
दिस इज द फायनल वन. अशा पद्धतीने आपण आपला ग्राफ प्लॉट करू शकतो. तुम्ही मध्ये शेडिंग करा, कलर द्या, काय फरक पडत नाही. एमटी जरी ठेवले तरी काही हरकत नाही आहे. आपण अगोदर शेडिंग केलं होतं, आता एमटी ठेवलेत, पुढे काही करू शकतो आपण त्याला. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय थर्ड क्वेश्चन. इन द फॉलोइंग टेबल द इन्व्हेस्टमेंट मेड बाय 210 फॅमिलीज इज शोन. प्रेझेंट इट इन द फॉर्म ऑफ हिस्टोग्राम. हिस्टोग्रामच्या फॉर्म आपल्याला ती प्रेझेंट करायची आहे. मग पहा इन्व्हेस्टमेंट कशी आहे. 10 to 15, 15 to 20, 20 to 25, 25 to 30, 30 to 35. कंटिन्युअस डेटा आहे, म्हणजे आपल्याला टेबल बनवायची गरज नाही आहे, आपण डायरेक्टली वापरू शकतो. मग चला जो डेटा आहे तो याच्यावर मांडूयात. आता पहा 10 to 15, 15 to 20 दिलेला आहे. आपल्याला पाहिजे तर आपण क्रिंक मार्क टाकू शकतो, किंवा विदाउट क्रिंक मार्क कसं करायचं ते सांगतो मी. पहा इथे आपण 0 घेतला. ओके, पुढे घेतो मी 5चं युनिट घ्यायचं, तर 5 घेतो इथे. पुढे तर 10, 10च्या पुढे 15, 20, 25, 30, 35, 40, 45 अँड सो ऑन. अशा पद्धतीने याला म्हणतो मी एक्स ॲक्सिस. इकडे नाव देतो मी वाय ॲक्सिस. तर वाय ॲक्सिसवर माझे युनिट कसे आहेत, तर 30, 50, 60, 55, 15. तर मला वाटतं मग सगळं 10चा डेटा घेतला बरोबर. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. बस खूप झालं. ओके, याची पाठीमागचे ॲरोज तसे करायचे परत. आता इकडे खाली नाव काय द्यायचं आपल्याला, इन्व्हेस्टमेंट. क्लासेस काय आहेत, इन्व्हेस्टमेंट आहे 1000 रुपीजमध्ये. 1000 रुपीज. आणि कॉलमला काय द्यायचं आहे, नंबर ऑफ फॅमिलीज. नंबर ऑफ फॅमिलीज. इथं स्केल लिहायचे ऑन एक्स ॲक्सिस. किती घेतलं आपण, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5000 रुपीज. ओके, आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 फॅमिलीज. ओके, याला बॉक्स करूयात. संपलं आपलं काम, संपलं. आता आपण ग्राफ प्लॉट करू शकतो. चला आता पहिला काय 10 to 15 साठी 30चा ग्राफ पडायचा आहे. 10 to 15 साठी आपल्याला 30चा ग्राफ पडायचा आहे. म्हणजे आपण बरोबर 10 to 15ला काढणार आहे. म्हणजे अगोदर जरी 5 लिहिलेला असेल आपण, तरी तो फक्त कंटिन्युटीसाठी लिहिलेला आहे, बाकी काही नाही. आता आपला 10 to 15चा ग्राफ. ओके, याला थोडंसं वेगळं शेडिंग केलं आहे. तुम्ही शेडिंगसुद्धा करू शकता. वेगळे कलर पेन नाही यूज करायचे, फक्त पेन्सिल शेडिंग करायचं आहे. चला 15 to 20, 15 ते 20 साठी आपल्याला कोणता वापरायचा आहे, 50 हाईटचा. म्हणजे 50 इथं आपल्याकडे हाईट. झाला सेकंड ग्राफ. थर्ड साठी किती आहे, 60 हाईट आहे. पहा 20 to 25 साठी 60 हाईटचा ग्राफ पडायचा आपल्याला. हा झाला आपला 60 हाईटचा ग्राफ. ओके, चला पुढला काय दिलाय, 55 हाईटचा ग्राफ पडायचा आपल्याला. नेक्स्ट साठी काढायचा 55 हाईटचा ग्राफ. मग इथे होईल ती 55. हा झाला आपला 55 हाईटचा ग्राफ. आता कोण राहिला, 15 हाईटचा शेवटचा एक ग्राफ आहे. पहा 30 to 35 साठी 15 हाईटचा ग्राफ पडायचा आहे. चला 15 साठी एक्झॅक्ट 10 आणि 20च्या मिडल पॉईंट. आणि हा झाला आपला 15 हाईटचा ग्राफ. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, आपला ग्राफ काढू शकतो. ओके एव्हरीबडी, नाव इट्स क्लिअर. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला फोर्थ प्रॉब्लेम काय पहा. टाइम अलॉटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ एन एक्झामिनेशन बाय सम स्टुडंट्स इज शोन इन द टेबल. ड्रॉ द हिस्टोग्राम टू शो द इन्फॉर्मेशन दाखवून आपला हिस्टोग्राम काढायचा आहे. काय दिला टाइम, मिनिट्समध्ये दिला पहा 60 to 80, 80 to 100, 100 to 20, 120, 120 to 140, 140 to 160. कंटिन्युअस क्लासेस सगळे आणि नंबर ऑफ स्टुडंट पण आहेत. तर आपला ग्राफ पेपर आणि XY स्केल घेऊयात.
चला आता आपण ग्राफ आणि एक्स वाय ॲक्सिस काढलेला आहे. याला नाव देऊयात एक्स ॲक्सिस, याला नाव देऊयात वाय ॲक्सिस. ओके, इथे 0 ॲरोज. आता पहा इथे स्टार्टिंग कुठून आहे 60 पासून आहे. आपण जर स्टार्टिंग 0 पासून केली 60 to 80 म्हणजे 20 डिफरन्स आहे तर खूप जास्त पुढे जाऊ. मग आपल्या क्रिंक मार्क जास्त गरजेचं आहे. म्हणून इथं पेन्सिल तुम्ही काय करायचं क्रिंक मार्क करून घ्यायचा आहे. ओके, आता पहिल्या याला काय देतो नाव 60 देतोय. क्रिंक मार्कच्या नंतर 60 फायदा होईल. 60 80 80 नंतर 100 100 नंतर 120 120 नंतर 140 140 नंतर 160. ओके, अशा पद्धतीने 20चं युनिट घेऊन आपण व्हॅल्यू मार्क केले आहेत 1 सेंटीमीटरवर. त्यानंतर हाईट द्यायची. हाईट पाहिजे 24 मॅक्सिमम आहे. मग आपल्याकडे 12 तर नाही आहेत. आपण 4चं युनिट घेतलं कसं होईल पहा बरं. 4 ओके, 4च्या युनिट नंतर आपण असं लिहू शकतो. तुम्ही युनिट तुमच्या मर्जीनुसार घेऊ शकता. मला 4चं वाटलं मी 4चं घेतलंय. तुम्हाला वेगळं वाटतं तुम्ही युनिट वेगळं घेऊ शकता. मग आता इथे काय आहेत हे क्लासेस कशाचे आहेत टाईम आहे. म्हणजे टाईम लिहूयात टाईम मिनिट्समध्ये आणि वाय ॲक्सिसवर कोण आहे तर नंबर ऑफ स्टुडंट्स. ओके, इथं स्केल लिहायचे वरती आपल्याला ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर काय स्केल आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 20 मिनिट. ओके, आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती दिलेत ते 4 स्टुडंट्स. ओके, चला आता आपण स्केल लिहिलंय. स्केलला बॉक्स करूयात. हा स्केलला बॉक्स झाला. आता आपल्याला हिस्टोग्राम प्लॉट करायचं आहे. ओके, चला पहिल्या 60 to 80च्या हाईटला 14चा हिस्टोग्राम आहे. इथे 14 कुठे दिसतोय का तर नाही. 12 नंतर डायरेक्टली 16 दिसत आहेत. 12 नंतर म्हणजे हाफला काय येईल एक्झॅक्ट 14 येईल पहा. म्हणजे 12 नंतर हाफ जर पाहिलं एक्झॅक्ट हाफला आपण 14 देऊ शकतो. म्हणजे इथं काय होईल हा कॉलम झाला किती 14चा. बरोबर आहे का. 12 नंतर 2 14 आणि 2 16 होतील. बरोबर आहे. म्हणजे हाफला बरोबर 14 भेटलेत. नंतर 20चा पुढला 80 to 100 किती आहे 20चा कॉलम आहे. 20 पासून खाली बाहेर काढूयात. हा झाला 20चा. पुढचा पहा 24चा आहे. मग 24चा बारग्राफ काढूयात. हा झाला 24चा बारग्राफ. तर 22चा काढायचा आहे. 22 म्हणजे कोण तर एक्झॅक्ट मिडल ऑफ 20 आणि 24. 20 आणि 24चा एक्झॅक्ट मिडलचा ग्राफ काढायचा आपल्याला. हा झाला आपला 22चा बारग्राफ. आता राहिला 16चा बारग्राफ. तो 16चा काढूयात. 16 साठी एक्झॅक्ट 16 हाईटचा आपल्याला काय करायचा आहे बारग्राफ काढायचा आहे. ओके, हा झाला 16 हाईटचा बारग्राफ. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बारग्राफ काढा. हे चारही बारग्राफ जसे आपण काढलेत तसे तुम्ही काढा. सॉल्व क्वेश्चन काही आहेत काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्यासुद्धा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आपण नेक्स्ट कन्सेप्ट म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहूयात. चला पहा, जसा आपण फ्रिक्वेन्सीचा हिस्टोग्राम काढला तसा फ्रिक्वेन्सीचा पॉलिगॉन सुद्धा निघतो. तो कसा निघत असतो लक्ष द्या. ही जी पहिली फिगर दिसते तुम्हाला क्लास नेट असेट व्हॅल्यूच्या अंडर फ्रिक्वेन्सीचा म्युच्युअल फंडमधले तो कसा काढला आहे सेम एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस आहे. सोबत इथे हिस्टोग्राम काढला आपण जसं काढतो. इथे क्रिंक मार्क आहे. इथे पहा जे जे मिडल पॉईंट आहेत हिस्टोग्रामचे मिडल पॉईंट्स ते सगळे मार्क केले आहेत का बरोबर एक्झॅक्ट मिडल पॉईंट मार्क केलेत. जे कोणते हिस्टोग्रामचे मिडल पॉईंट्स आहेत ते मार्क केलेत आणि त्यांना जॉईन करणारा एक ग्राफ काढला आहे. ओके, तो काय आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आहे. तो काय आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि जे शेवट स्टार्टिंगचा कुठं जोडला आहे अगोदरच्या क्लासच्या मिडल पॉईंटला आणि शेवटचा नंतरच्या क्लासच्या मिडल पॉईंटला जोडलेला आहे. अशा पद्धतीने जो पॉलिगॉन तयार होतो त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. ओके, चला मग काही प्रॉब्लेम करूया त्यावरले. चला प्रॅक्टिस सेट 6.5 काय पहा. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड राईट द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स बिलो इट. हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पहा आणि त्याच्या खालचे क्वेश्चनचे
आन्सर द्या म्हणतायत. चला पाहूयात फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनमध्ये काय दिलं आहे. दिसतोय आम्हाला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मार्क्स दिलेत. मार्क्सच्या अपोजिटला स्टुडंट आहेत, म्हणजे एक्स ॲक्सिसला मार्क्स आहेत, वाय ॲक्सिसला स्टुडंट आहेत. आता यामध्ये आणखी काय दिसते आपल्याला, तर आता क्वेश्चन विचारले त्यांनी, विच क्लास हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट. कोणता क्वेश्चन आहे, कोणत्या क्लासमध्ये सगळ्यात जास्त स्टुडंट आहेत. तो ऑब्वियसली सगळ्यात पीक पाहायचा आहे, सगळ्यात उंच पाहायचा आहे. दिसतो आहे इथे हा किती आहे 65-60, म्हणजे कोणत्या क्लासचा आहे 60 to 70 क्लासचा तो नंबर आहे. म्हणून काय म्हणू शकतो आपण 60 to 70. याचा आन्सर काय देऊ शकतो. आता चला इथे लिहूयात आन्सर. फर्स्ट 60 to 70 क्लास हॅज मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट. ओके. दुसऱ्यामध्ये काय दिले, राईट द क्लासेस हॅव्हिंग 0 फ्रिक्वेन्सी. कोणत्या क्लासची फ्रिक्वेन्सी 0 आहे रे, तर पाहिजे 20 to 30 ची 0 दिसते आणि 90 to 100 ची. मग म्हणूयात 20 to 30 अँड 90 to 100 हॅव 0 फ्रिक्वेन्सी. ओके. थर्ड वन, तिसऱ्याचं काय आहे, व्हॉट आर द क्लास मार्क ऑफ द क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट. 50 स्टुडंट कुठे आहे रे पा, इथे 50 स्टुडंट आहेत. मग ते समोरचा क्लास कोणता आहे, हा पा 50 म्हणजे कोणता क्लास मार्क होईल त्याचा, व्हॉट इज द क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे काय, मिडल व्हॅल्यू 55, म्हणजे म्हणू शकतो 55 इज क्लास मार्क ऑफ क्लास हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी 50 स्टुडंट्स. फोर्थ क्वेश्चन काय पहा, राईट द लोअर अँड अप्पर क्लास लिमिट ऑफ द क्लास हुज क्लास मार्क इज 85. क्लास मार्क 85 कुठे रे, इथे पहा हा क्लास मार्क 85 कोणत्या क्लासचा आहे 80 to 90. मग म्हणूयात लोअर क्लास लिमिट इज इक्वल टू किती होते 80 अँड अप्पर क्लास लिमिट इज इक्वल टू 90. ओके. कोणत्या क्लासचा असेल, ज्याचा क्लास मार्क 85 आहे. पुढे पाहूयात, हाऊ मेनी स्टुडंट्स आर इन द क्लास 80 to 90. 80 to 90 मध्ये पाचवा क्वेश्चन काय, 80 to 90 किती आहेत, 80 to 90 क्लास कोणता आहे, हा आहे. इथे कितीपर्यंत गेलो आपण 15 पर्यंत, बरोबर आहे का. म्हणूयात देअर आर 15 स्टुडंट्स in the class 80 to 90. ओके. 80 ते 90 मध्ये किती असतील 15 स्टुडंट असतील. चला तर मग नोट करून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला काय दिलं आहे सेकंड क्वेश्चन, शो द फॉलोइंग डेटा बाय फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनमध्ये आपला डेटा दाखवायचा आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला त्यासाठी 4 कॉलम आणि 1 2 3 4 5 6 रोजचा आणि 4 कॉलमचा एक टेबल बनवावा लागेल. चला बनवूयात. चला पहा, आपण काय केलंय 4 कॉलम आणि 6 रोजचा टेबल घेतलाय, ग्राफ पेपर घेतलाय, ग्राफ पेपर एक्स वाय ॲक्सिस प्लॉट केलेत. आता पुढलं काम आपलं, आता जो काही डेटा आहे तो टेबलमध्ये लिहूयात. इलेक्ट्रिसिटी बिल्स, रुपीजमध्ये. त्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट पाहिजे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन प्लॉट करण्यासाठी आपल्याला लागतील क्लास मार्क. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, त्याला म्हणू शकतो फॅमिलीज. नंतर कोऑर्डिनेट, ते कसे येणार आहेत तर क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सीनुसार. चला पाहूयात. इलेक्ट्रिसिटी बिल क्लास कसे आहेत, 0 to 200, 200 to 400, 400 to 600, 600 to 800 आणि 800 to 1000. ओके. चला मग आता क्लास मार्क काढूयात. क्लास मार्क कसे येतील, 0 to 200चा क्लास मार्क 0 + 200 / 2 म्हणजे 100, 200 + 400 600, 600 / 2 300, इथे येतील 500, इथे येतील 700, इथे येतील 900. ओके. किती फॅमिलीचा डेटा आपल्याकडे 240, 300,
450, 350 आणि 160 म्हणजे आपल्या कोऑर्डिनेट कसे येतील 100, 240, 300, 300, 500, 450, 700, 350, 900, 160 अशा पद्धतीने काय असतील कोऑर्डिनेट्स असतील. चला मग आपण एक्स वाय ॲक्सिस म्हणूया. तिथे वाय ॲक्सिस, इथे एक्स ॲक्सिस. ओके चला आता काय करूयात प्लॉट करूयात. प्लॉट करण्याआधी आपल्याकडे एक्स ॲक्सिसला काय घ्यायचं आहे इलेक्ट्रिसिटी बिल. इलेक्ट्रिसिटी बिल रुपीजमध्ये. आणि वाय ॲक्सिसला काय घ्यायचं आहे वाय ॲक्सिसला घेणार आपण फॅमिलीज. ओके फॅमिलीज घेणार आहे. तर फॅमिलीजमध्ये आपल्याकडे डेटा कसा आहे 240, 300, 450, 350, 160 असा डेटा आहे. आपण स्केल काय करूयात स्केल घेऊयात 50चं जेणेकरून आपल्याला सोपं जाईल कॅल्क्युलेशन लिहायला. मग इथं 50 वरती होतील 100, 150, 200, 250, 300, 350, 400, 450, 500. ओके 500च्या पुढे कोणी नाही आहे 450 मॅक्सिमम आहे. ओके आता क्लास मार्क कोणते लिहायचे आहेत तर क्लास मार्क इथं 0 खाली घ्यायचा पहिल्यांदा क्लास मार्क. आता पहा क्लासेस कुठून स्टार्ट होतात क्लासेस कसे आहेत 0, 200 असे आहेत. पण आपल्याकडे क्लास मार्क कसे आहेत 0, 300, 500 असे आहेत. मग आपण त्या व्हॅल्यू घेऊयात 100 इथे होतील 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 and 1100. ओके अशा पद्धतीने आपण व्हॅल्यूज प्लेस केल्यात. आता स्केल काय घ्यायचे पहा स्केल ऑन एक्स ॲक्सिस. ॲक्सिस किती स्केल झालं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 युनिट. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 रुपीज होईल बरोबर आहे का. आणि ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय येईल ते 50 फॅमिलीज. अशा पद्धतीने आता आपण हे सगळे पॉईंट्स प्लॉट करून घेऊयात आणि पॉईंट प्लॉट झाल्याच्या नंतर आपण ते जोडून घेणार आहे. फक्त आपल्याला ज्यावेळी फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढतोय त्यावेळी काळजी अशी घ्यायची आहे की अगोदरचा एक क्लास आणि नंतरचा एक क्लास आपल्याला लागत असतो. म्हणून इथं 0 to 200चा पहिला क्लास आहे त्याचा मिडल पॉईंट 100 आहे. पण त्याच्या अगोदरचा म्हणून आपण इथे -100 सुद्धा टाकून ठेवणार आहे. ओके जो आपल्या कामाला येणार आहे कसा येईल पाहूयात. चला कोऑर्डिनेट काय आपले पहिला कोऑर्डिनेट काय 100 पासून 240 पर्यंत म्हणजे इथं किती आहे 250च्या 2 खाली थोडासा 240 इथे दिसतोय का हा पॉईंट मी प्लॉट केला. दुसरा किती आहे 300 to 300, 300 पासून 300 पर्यंत इथे हा पॉईंट मी मार्क केला. त्यानंतर पुढचा 500 to 450, 500 पासून 450 पर्यंत 450 कुठे गेला खूप उंच 500 to 450. ओके इथे आलो हा पॉईंट मी मार्क केला. ओके रेड कलर तुम्हाला दिसतोय म्हणून मुद्दाम रेड कलर घेतला आहे. नंतर पहा 700 to 350, 700 पासून 350 पर्यंत जायचं आपल्याला. इथे हा पॉईंट आपला प्लॉट झाला. नेक्स्ट 900 to 160, 900 पासून 160 पर्यंत जायचे. 900 पासून 150 झाले आपल्याकडे. तर 160 मध्ये वाटलं 2 लाईन्स फक्त. हा झाला 160चा. आता पुढच्या याचा 900च्या पुढल्या याला म्हणजे आता सगळे 700 तर 900, 900 नंतर 1100 त्याला एक मार्क करूयात 0 साठी. आणि याच्या अगोदरचा 100च्या अगोदर 0 आणि 0च्या अगोदर -100 म्हणजे हा एक मायनस करूयात मायनससाठी -100 मार्क करून ठेवूयात. आता ह्या सगळ्यांना जोडणारा एक लाईन ड्रॉ करायची आहे. चला करूयात. म्हणजे आपण जोडणार आहे 0 पासून पहिला पॉईंट म्हणजे इथपासून हा पहिली लाईन आपण ड्रॉ केली इथपर्यंत. आता दुसरी करतोय सेम तशीच आपण मधल्याला जॉईन करतोय सेकंड पासून थर्ड पर्यंत. आता पुढली थर्ड पासून फोर्थ पर्यंत तुम्ही स्केल घ्या स्केलने सरळ सरळ ड्रॉ करा. ओके अशा पद्धतीने आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन रेडी झालाय.
एवढंच करायचं आहे. सगळ्यांचे क्लास मार्क आणि फ्रिक्वेन्सी याचा फक्त आपला ग्राफ प्लॉट करायचा, सगळे पॉईंट जॉईन करायचे आहेत. अगोदरचा क्लास मार्क नंतरच्या क्लास मार्कला जॉईन करायचे आहेत. एवढंच काम असतं आहे. समजलं आहे? चला नोट करून घ्या. सेम टू सेम ग्राफ काढा. वेळ लागू देत पण सेम टू सेम ग्राफ तुम्ही काढायचा आहे. चला पुढला प्रॉब्लेम करूयात. चला थर्ड प्रॉब्लेम काय दिला पहा. द फॉलोइंग टेबल शोज द क्लासिफिकेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ स्टुडंट्स अँड द नंबर ऑफ स्टुडंट्स. ड्रॉ अ फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन फ्रॉम द टेबल. कारण टेबल दिला आहे त्यामध्ये आपण टेबलमध्ये ज्या पद्धतीने आपण लास्ट प्रॉब्लेम केला होता तसंच आत्ताचा करूयात. काय दिलं आहे? रिझल्ट दिला इथे पर्सेंटेजमध्ये. नेक्स्ट काय दिलं आपल्याला? त्याचा क्लास मार्क काढावा लागतो. त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि इथे असेल तो कोऑर्डिनेट. रिझल्ट काय पहा. 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90, 90 to 100. क्लास मार्क कसे होतील? 30 आणि 40. ॲडिशन किती होईल? 70. 70 डिवाइड बाय 2 35. 40 प्लस 50 किती होतील? 90. 90 डिवाइड बाय 2 45. पुढले होईल 55, 65, 75, 85 आणि 95. ओके. नंबर ऑफ स्टुडंट किती आहेत आपल्याकडे? 7, 33, 45, 65, 47, 18 आणि 5. आता बेस्ट वे आपण कोऑर्डिनेट काढून घेऊयात. किती होईल? 35,7. इथं 45,33. पुढचा होईल तो 55,45. पुढचा होईल 65,65. पुढचा होईल 75,47. 85,18. आता 95,5. अशा पद्धतीने आपण कोऑर्डिनेट लिहू शकतो. ओके. आता स्केल करायचे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस सगळे लिहायचे. मग लिहूया तिथे एक्स ॲक्सिस, इकडे वाय ॲक्सिस 0, इकडे ॲरो, इकडे ॲरो. आता आपल्या क्रिंक मार्कची गरज आहे का? तर पहा सगळ्यात पहिला स्टार्टिंग पॉईंट आपला 35 असेल. आपल्या अगोदरचा एक क्लास लागतो मला 25 पण घ्यायला लागेल. मग 25च्या आधी 15 म्हणजे क्रिंक मार्कची गरज आहे. आपण इथे क्रिंक मार्क टाकूयात आणि ते घेऊयात 25 पासून नंबर्स. मग 25, त्यानंतर 35, 35 नंतर 45, 55, 65, 75, 85, 95, 105. एक पुढचा एक मागचा पण आपल्याला घ्यायचा आहे. ओके. एक्स ॲक्सिस रेडी झाला. एक्स ॲक्सिसमध्ये काय दिलं आपण? तर घ्यायचं रिझल्ट पर्सेंटेजमध्ये. वाय ॲक्सिस सोडून घ्यायचं आहे. तर आपल्याला घेणार आहे आपण नंबर ऑफ स्टुडंट्स. नंबर ऑफ स्टुडंट कसे आपल्याकडे 7, 33 वगैरे असे पद्धतीचे आहेत. आपण युनिट 10चं घेऊयात. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. ओके. तर स्केल लिहूयात. स्केल ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू किती येईल ते? एक्स ॲक्सिस किती येतं आपण? 25, 35, 10 युनिट्स आहे. 10%. आणि वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. बरोबर आहे का? चला हे स्केल केलं, स्केलला बॉक्स केला, आपलं काम झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे? या ठिकाणी पॉईंट प्लॉट करून घेऊयात. तर पॉईंट प्लॉट करायला थोडा वेगळा कलर चूज करतो मी. ओके. थोडा ऑरेंज कलर घेऊयात. आता पहा आपला पहिला पॉईंट म्हणजे 35चा पॉईंट तर घ्यायचाच आहे, पण 25चा पॉईंट 0ला घ्यायचा. अगोदरचा एक आपल्या 0ला प्लेस करायचा. नेक्स्ट वाला कुठे घ्यायचा आहे? 35वाला. 35चा पॉईंट कोणता आहे? 35 7पर्यंत आहे. म्हणजे इथं 7th नंबरची लाईन इथली 7th नंबरची लाईनला मार्क केला. चला 45चा कुठे घ्यायचा आहे? 45 घ्यायचा आहे 33पर्यंत. 45 नंतर डायरेक्ट घ्यायची 33ची लाईन. 30 नंतर थर्ड लाईन. छोटी छोटी लाईन पाहिजे आपल्याला. आता मार्क झाली. नंतर 55ची लाईन कुठे घ्यायची? 45पर्यंत. 55ला 45पर्यंत न्यायचं म्हणजे इथं मिडलपर्यंत. एक्झॅक्ट 40च्या वरती. नंतर 65ला कुठे घ्यायचं आहे? 65पर्यंत. 60
प्लस वरती 5पर्यंत इथपर्यंत. ओके. 75 कुठे घ्यायचा 47पर्यंत. 75 घ्यायचा आहे 40 इथपर्यंत, 45 आणि वरती 2 लाईन्स म्हणजे 47पर्यंत. आता 85 कुठपर्यंत घ्यायचं आहे तर 85 घ्यायचं आहे आपल्याला 18पर्यंत म्हणजे 10 कम्प्लिटेड, वरती 8 लाईन्स म्हणजे 2 लाईन कमी 20. 95 कुठपर्यंत घ्यायचं आहे 95 5पर्यंत घ्यायचं आहे. 95 घ्यायचं 5पर्यंत म्हणजे इथं एक्झॅक्ट मिडलवाली लाईन येईल. आणि पुढचा 105 कुठे घ्यायचा आहे कुठंच नाही म्हणजे 0ला ठेवायचा तो. ओके. झाले पॉईंट प्लॉट करून झाले. आता लाईन्स ड्रॉ करायच्यात. लाईन करूया ड्रॉ. 25ला 35 सोबत जोडायचं आहे 35च्या पॉईंटसोबत. दुसरी लाईन 35ला जोडायचं आहे नेक्स्ट पॉईंटसोबत 45च्या पॉईंटसोबत. नेक्स्ट लाईन 45ला 55 सोबत जोडायचं आहे. आता नेक्स्ट लाईन 55ला कुठे जोडायचं आहे 65 सोबत. नेक्स्ट लाईन इज लाईक दिस कुठपर्यंत 75 पर्यंत. नेक्स्ट लाईन करायची आपल्याला 75 पासून 85 पर्यंत. नेक्स्ट लाईन 85 पासून 95 पर्यंत आणि 95 पासून लास्टवाला 105 पर्यंत जोडायचा आहे. ओके. अशा पद्धतीने आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन पाहिलेला आहे. सेम टू सेम ड्रॉ करून घ्या. तुम्हाला स्केल वगैरे जे काही आहे सगळ्या प्रॉपर इन्फॉर्मेशन मी इथे दिलेले आहेत तेवढ्या करा. अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 6.5 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाय चार्ट तो कसा लिहायचा कसा रीड करायचा हे इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. चला तर मग आजच्यासाठी बस एवढंच. थांबूयात. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा. व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल काही डाऊट्स असतील काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.